नमस्कार मंडळी. शेअर मार्केटमध्ये तुम्ही ॲटलीस्ट 10-15 वर्ष तरी मिनिमम राहायला पाहिजे. ओके, चांगले जर तुम्हाला रिटर्न मिळायचे असले तर. जर तुम्ही एखाद्या शेअरमध्ये लॉसमध्ये असाल खूप, तर घाबरून जायचं नाही. एक्झाम्पल आहे अडानी पॉवर. अडानी पॉवरचा IPO आला तर 2009ला ₹100 IPO आला तर खूप मोठा IPO होता, 4,000 कोटीचा वगैरे. आणि ऑब्व्हियसली IPO म्हटलं की त्याच्यावर उड्या पडल्या होत्या. ओके, त्याच्यामुळे उड्या पडल्यामुळे सगळ्यांनाच ते अर्धे तरी शेअर मिळालेच किंवा 25% तरी मिळाले. पण त्याच्यानंतर तो शेअर पडला पुढच्या 5 वर्षामध्ये. कारण काय, जवळजवळ 10 वर्ष ही कंपनी लॉसच करत होती. 2009 पासून ते 2015-16पर्यंत किंवा त्याच्याहूनही जास्त. ओके, आणि त्याच्यानंतर ती प्रॉफिटमध्ये आली आणि त्याच्यानंतर तो शेअर कुठे गेला. ओके, ₹100चा शेअर आला होता तेव्हा फेस व्हॅल्यू 10 होती. ओके, त्याच्यामुळे तो शेअर टिपिकली ₹10 म्हणायचा. ओके, आत्ता जर त्याची फेस व्हॅल्यू ₹2 असेल तर ₹20ला तो शेअर आला होता. ओके, फेस व्हॅल्यू 2चा. तर ₹20चा शेअर आत्ता कुठे गेला तर ₹225 झाला. म्हणजे 10 पट शेअर झाला आहे 2009 पासून ते 26पर्यंत. म्हणजे टिपिकली किती वर्षामध्ये, 2009 ते 19, 15 वर्षामध्ये. ओके, तर 15 वर्षामध्ये तो शेअर तो एवढा वाढलेला आहे. ओके, म्हणजे ₹20चा जर 155 किंवा त्याच्याने जास्त झाला की ते 225 झाला सध्या. ओके, म्हणजे 10 पट झाला शेअर. ओके, तर पण मध्ये प्रचंड कडकीचे दिवस आले होते. ओके, लॉसमध्ये कंपनी फॉर एव्हर मेकिंग लॉस. 500 मेगावॉट पहिलं कमिशन झालं, दुसरं कमिशन झालं, 5वं कमिशन झालं 2019-20ला. परंतु तरी लॉस आफ्टर लॉस. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास उडाला अडानी पॉवरवरचा आणि त्यामुळे लोकांनी विकून टाकला. हा शेअर ₹40 आला होता. ₹100चा घेतलेला शेअर ₹40 आला होता, फेस व्हॅल्यू 10चा. ओके, आणि ₹40 म्हणजे किती, टिपिकली फेस व्हॅल्यू 2 म्हटलं तर 8/5 म्हणजे ₹8 आला होता. 8×40. तर ₹8चा शेअर आता जेव्हा पडलेला होता तेव्हा ₹8चा शेअर आता 225ला. म्हणजे कुठे शेअर मार्केट जातं बघा. ही पॉवर आहे शेअर मार्केटची. म्हणून दटून राहायला पाहिजे, घाबरून जायचं नाही. किती कंपनी मोठं जर इंडस्ट्रियल हाऊस असेल तर नक्कीच ते टर्नअराऊंड करतं, असा अनुभव आहे. ॲटलीस्ट 80% लोक सक्सेसफुल होतात. काही लोक सक्सेसफुल होत नाहीत, लॉसमध्ये होऊन जातो. तो शेअर 0 पण होऊ शकतो. पण अडानी पॉवरचं एक्झाम्पल मी काय घेतलं तर ज्यांनी घाबरून विकले अडानी पॉवर किंवा 100चा शेअर IPO होता ₹40 आला, जवळजवळ 5-7 वर्ष ₹40 होता. ओके, तर ते घाट्यात गेले, त्यांनी घाट्यामध्ये विकले आणि ज्यांनी घेतले न घाबरता ते लोक जबरी प्रॉफिटमध्ये गेले. ओके, त्यांचे प्रॉफिटेबिलिटी म्हणजे त्यांचे कॅपिटल 20 टाइम्स वाढलं. ओके, इन जस्ट मे बी 6-7 इयर्स. तशी दिस इज व्हॉट इज अ शेअर मार्केट. शेअर मार्केट इज अ ॲनिमल. ओके, इट इज अ ॲनिमल विच कॅन किल यू ऑर विच कॅन मेक युअर लाईफ फॉर एव्हर. अशी याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं लक पण तुम्हाला आजमावं लागतं. तुम्हाला योग्य बुद्धी त्या वेळेला मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही मार्केटचा अभ्यास करून तुमच्या सर्कलमध्ये जे शेअर मार्केट करतात, म्हणजे टिपिकली माझा चॅनल, त्या सर्किटशी तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे. माझं चॅनल बघा. मी तुम्हाला असले एक्झाम्पल्स मी बरेच दिलेले आहेत की 0 झालेले शेअर्स आणि प्रचंड वाढलेले शेअर्स. ओके, बघा शेअर मार्केट कसं